अशी कळी झाली ना की समजून जायचं की राहणार नाही, रंगावरनं कळतं. घरात ना किती वाजता निघायला लागेल मग? 6 वाजता. एकदम वीक, म्हणजे आम्हाला असं वाटलं नाही की तो जगेल असं. बापरे, मिरच्या भरपूर तिखट आहेत या. कोकिळा बघा किती ओरडते. कुहू कुहू आवाज कोकिळेचा. चला फुलं काढून घेऊया अगोदर. फुलांवरनं लक्षात आलं, एक मिनटं तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवते. अगोदर मोगरा काढून घेऊया. हा बघा छान फुललं आहे. हा आपला मोगरा ना खूप मस्त आहे. फूल फुललं ना, हे बघा केवढं मोठं होतं. हलकं हलकं ऊन यायला सुरुवात झालेली आहे आणि हे आपलं मोगऱ्याचं झाड पुन्हा बहरलं आहे. मागे एकदा बहरून गेलं आणि आता पुन्हा बघा नवीन कळ्या आलेल्या आहेत. गच्च झाले गच्च. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर मी आत्ता आलेली आहे पुढच्या बागेमध्ये. हे सगळं म्हणजे फुलं पण काढायचे आणि खुरपं घेऊन आले मी. रान वाढलेलं आहे ना, ते जरा साफ करून घेते. म्हणजे फुलझाडं आहेत ना, त्यांच्या बोंद्याशी रान भरपूर आलेलं आहे. तर म्हटलं थोडं साफ करून घेऊया. रान वाढायला वेळ लागत नाही, त्याला थोडंसं जरा पाणी मिळालं ना तरी पण ते पटापट स्पीडने वाढतं. त्याच्यामुळे म्हणजे कालपासनं डोक्यात चाललं आहे करूया म्हटलं राहिलं. आता म्हटलं सकाळी सकाळीच करून घेते, नंतरला काय होणार नाही मग असं आहे. तुम्हाला मी मागे ब्रह्मकमळाच्या कळ्या दाखवल्या होत्या नवीन फुललेल्या, आणि एकच पानाला बघा कळी आलेली, ती पण तुम्हाला दाखवली होती. पण ती कळी कमजोर होती, ती म्हणजे होईल असं मला वाटलं नव्हतं आणि नाहीच होणार ती, कारण ती कमजोर आहे ना. आणि आत्ता मी बघितली ना, ती कळी ना गळून पडले. तुम्हाला मी दाखवते. आणि एकाच पानाला आलं होतं ना, हे बघा ते पान आणि ही बघा कळी गळून पडले. रोज सकाळी कसं उठल्या उठल्या माझं निरीक्षण असतं ना, आणि ती रंग बघा हिचा कसा लाल रंग आहे. मी काल बघितलं ना संध्याकाळी, तेव्हा मी समजली, मी ही कळी म्हटलं होणार नाही, कारण हिची वाढ आहे ना जशी पाहिजे ना तशी होत नव्हती. रंग बघा. आणि बाकीच्या ज्या कळ्या आहेत ना त्या अशा हिरव्या रंगाच्या आहेत. पण आता ह्याला कसं मी आता पाणी बिणी देईन रोजच्या रोज, त्याच्यामुळे ते होईल व्यवस्थित. आता माती बिती त्या अशी खुरपले. तुम्हाला मी इकडच्या कळ्या दाखवते. ह्यांची बघा वाढ कशी झपाट्याने होते. केवढ्या मोठ्या बघा झालेल्या आहेत त्या. आणि त्यांचा रंग बघा कसा हिरवा आहे ना. आणि ह्याचं बघा, म्हणजे अशी कळी झाली ना की समजून जायचं की राहणार नाही, रंगावरनं कळतं आपल्याला. हे एक शिकले आता. चला ठीक आहे, कळ्या पण गळतात ना कधी कधी. पण इतक्या छोट्या पानाला कळी आली हीच मोठी गोष्ट आहे. ते आता व्यवस्थित करूया आपण. चला तुम्हाला रान दाखवते. हे बघा, हे असं सगळं वाढलं आहे, खराब दिसतं ना. आता मागच्या साईडला थोडंसं साफ करून आली, आता म्हटलं इथे करूया. बघून घ्या किती आहे ते. किचनमध्ये आहे का बघ, किचनमध्ये असेल. हे दोघं जण गेले कुठे वाघ्याच्या रूप? आवाजाला गेलं का बघा. फुलं काढून घ्यायला पाहिजे, तर तो ऊन आलं तर परत राहून दे जरा. मी म्हटलं बाहेर गेले ते बघा, दोघं जण घरात होते. आम्ही आपल्या हाका मारतोय. हां, दोघं जण आले धावत हाक मारल्यानंतर. मगाशी तिकडे गेले होते बाहेर दोघं जण. चला बसा आता गुपचूप. चला आपण आपलं काम करूया. कुणाच्या त्या घरात गेले होते केर कचरा काढायला. त्यांना खायला देऊ काय आधी? हां थांबा, ह्यांना पहिला आधी खायला देते आणि मग येते बाहेर. घे बाहेर शेरू तिथे तुला तरी घे. दोघांना वेगळं वेगळं दिलंय ना. आता दोघांना खायला की नाही वेगळं वेगळं दिलेलं आहे. हे बघा, त्याला चपाती आणि दिलेली आहे दूध वाघ्याला, आणि ह्याला ताक दिलं आहे, कारण ह्याच्या ना पोटात जरा गडबड आहे. काल तो जेवलेला नाही दिवसभर शेरू. परवा दिवशी भरपूर खाल्ला नव्हता हवऱ्यासारखं, आणि मग काल दिवसभर उपवास होता त्याचा. आत्ता बघा सकाळी सकाळी दूध ताक पियाला आहे. बस झालं ना, एवढंच बस झालं. आता नंतर देईन मग, अजून आहे. वाघ्या पटपट खा. वाघ्या आपला स्लो मोशनमध्ये खपा कर लवकर लवकर.
दूध आणि वगैरे आम्ही काय नेहमी देत नाही, कधीतरीच देते त्यांना, म्हणजे कधीतरी आवडतं त्यांना प्यायला. बस झालं ना शेरू, बस झालं आता. तर शेरूच्या अंगावरती म्हणजे मागे मला विचारलं होतं कमेंटमध्ये की शेरूच्या अंगावरती डॉट डॉट ते आलेले आहेत ना, म्हणजे काय झालं आहे त्याला. त्याला ना मातीची ॲलर्जी आहे आणि पाऊस जेव्हा सुरू होतो ना, ते नको खाऊ वाघ्याचं, तो खाईला वाघ्या खप्पा कर. हां तेच, हे बघा तुम्हाला मी दाखवते. ते उचल जरा पाऊल. तो आता तरी कमी झाला, आम्ही त्याला औषध दिलं. असे डॉट डॉट आले होते त्याला ना माती. हे बघा, एक मिनटं, हे बघा दिसतंय, हे मातीची ॲलर्जी, घाणीची ॲलर्जी. उचल तो बाऊल, नाही तर खाईल दह्यावरती दुधाचं. आता तरी कमी झालं बघा, आता भरपूर असे डॉट डॉट यायचे. आम्ही डॉक्टरांना पण दाखवून झालेले आहोत. डॉक्टर म्हणे त्याला ॲलर्जी आहे मातीची, आणि खरोखरच ॲलर्जीच आहे. ती गोळी दिली ना ॲलर्जीची, तिथे कमी होतं. एकदाच त्याला गोळी दिलेली आहे आणि ते मग सुकल्या जखमा त्या. आता हे ऐकलं काय, इथे बाहेर आहे 6:45 मग ते सुटणार किती वाजता? 6:45 म्हणजे 9:30 9:30 सुटेल. हो ना. हा, मग तो आपण काहीतरी इथून सकाळी का आपण आता बनवू ना, थोडं जास्तच बनवूया. हां, पाहिजे चपाती बनवून येते, एखादी भाजी वगैरे घेऊन ये, बाकी काही इतकं काय गरज नाही जेवायची. जेवणाचं ना. हा, बाहेरचं जेवण कशाला जेवायचं? बाहेरचं नको, मला ते काय कंटाळा म्हटलं, येतो. चपाती वगैरे संध्याकाळी आपण आहे ना दुपारी 3 3:30 3:30 4च्या दरम्यान तू चपाती बनवून ठेव. आणि भात बीत असतो सकाळचा आपला. आता मी जेवण जास्तच बनवते. आणि मग मी काय म्हटलं, राहिलेली भाजी का दुसरी बकाची तुम्ही भाजी वाटलं तोंडाला काय घेऊन येतं घेऊन या, संपला जेवूया आल्यावरती. कितीचा शो आहे बोलतो? 6:45. मग उलट बरं आहे 6:45. आपण 6 वाजता निघालो तरी चालेल. आरामात मग आपलं मग आपलं काम होईल. मग काम होऊन जाईल, सगळं झंझटच नाही. घरात ना किती वाजता निघायला लागेल मग? 6 वाजता निघालो तरी पोचतोय. 25 मिनिटं लागतात. 20 मिनिटं. 6:45 निघायचं. त्याने सुट्टी सांगितलं ना कुणालनी? त्यांनी नाही, तो आता हाफ डे सांगेल आपल्याला. 6 वाजता निघेल म्हणून सांगेल. काम तर नाही सांगेल, तेवढाच करेल तू संध्याकाळपर्यंत. तुझ्या हाताला काय आलंय? ते आता टोच काहीतरी घुसलं ना, ते आता काढलं. ते काढलं. हा, मग तर आता 2 गोष्टी तुम्हाला सांगते. आज आमचं प्लॅनिंग आहे बाहेर फिरायला जायचं, म्हणजे पिक्चरला, मराठी चित्रपट बघायला जायचं प्लॅनिंग आहे. पण ते कुणालची सुट्टी याच्यामुळे जरा चाललं आहे मागं पुढं, म्हणजे कुठला टाईम होतो ॲडजस्ट ते बघून मग जायचं आहे. अजून काही नक्की नाही केलेलं आहे. एक बोलतं रात्री उशिरा चला, एक म्हणतं लवकर चला, असं सगळं चाललं आहे. तिघांचे 3 विचार. कुणाला रात्री उशिरा जायचं आहे, त्याचं कसं ऑफिस वगैरे सांभाळतो, तर रात्री उशिरा जाऊया, आणि आम्हाला रात्री उशिरा जमत नाही. म्हणजे नको वाटतं असं, म्हणजे जागरण वगैरे होतं ना. शहर नाही ना गं इथे, कसं आपण लांब जायचं म्हणजे. आता आपण इथून गेलो सकाळी 9:30 10 पावणे 10चा शो आहे, तो 9:30चा हां, चालू आहे, म्हणजे यायला 9:45 वाजणार. नको, रिस्की आहे रात्रीचं येणं. रिस्कीचा ते नंतरचा प्रश्न आहे, पण 9:45 वाजणार, झोपेपर्यंत 1:30 वाजणार. जागरण सहन होत नाही ना आपल्याला. मुंबईला कसं चालतं 10 वाजेपर्यंत झोपलेलं, इथे सकाळी 6 वाजता जाग येते तिथे. हां, त्याच्यामुळे मग सकाळचं दिवसभर आपलं अंग हेच राहणार, झोपेत राहणार. म्हणून कुणाला म्हटलं उशिराचा शो नको, संध्याकाळचा बघूया, किंवा लवकर तसं असेल ना मग आपण जाऊ शकतो. असं म्हणजे त्रास नको आपल्याला. असं जागरण आम्हाला झेपत नाही. जर आपण उशीर झाला ना झोपायला की दुसऱ्या दिवशी सगळं आम्हाला त्रास होतो, मग ॲसिडिटी हे ते सगळं आम्हाला चालू होतं. त्याच्यामुळे नको. आणि परत जेवणाचा पण प्रॉब्लेम होतो ना, उशिरा गेल्यावरती मग सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. मग असं जेवण उशिरा हे ते सगळं. आपण इथून जेवून जाऊ 9 वाजता. बघूया, आता चाललाय विचार. त्याला म्हटलं सुट्टी टाक ना अर्ध्या दिवसाची. टाकला नाही सुट्टी, तो बोलला चालेल म्हणून. आता बघूया काय करतो. कितीचा शो आहे? 6:45. हां, म्हणजे 6:45चा शो आता नक्की झालाय ना. 6:45 2 दिवस झाले हे सगळं प्लॅनिंग चाललंय. आज फायनली नक्की झालेलं आहे. कणकवलीला थिएटर आहे, लक्ष्मी थिएटर, तिथे आम्ही जातो पिक्चर बघायला. आणि काहीतरी 4 महिन्यांनी 5 महिन्यांनी असं जातो. आणि चांगला मराठी चित्रपट कुठला तरी लागला आहे, आणि त्याच्यामुळे आम्हाला जायचं आहे बघायला. आणि थोडंसं चेंज पण ना. आता तुम्हाला मग मागे सांगितलं आमची जरा सुट्टी चालू आहे सध्या, त्याच्यामुळे आता जायचं. आता मागे पण आम्ही आलो, 2 दिवसापूर्वी आम्ही गेलो होतो बाहेर जैतापूर साईडला, तिथे पण जाऊन आलो. आणि आता म्हटलं आज पिक्चर बघूया, आणि एकदा माइंड फ्रेश झाला का नंतर मग आपल्या घरातल्या कामाला की नाही सुरुवात करायची. असं आहे. म्हणजे सुरुवात म्हणजे आपल्या ऑर्डरचं वगैरे बाकी काही केलं नाही आम्ही. ते पण सगळं पॅकिंग वगैरे, कुरिअर वगैरे ते थोडं साईडला ठेवलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना मी सांगितलेलं आहे कस्टमरना की थोडंसं लेट होईल म्हणून. जरा सध्या आम्ही रिलॅक्स होतो आहे, आणि नंतर मग पॅकिंग बिकिंग करून मग ते कुरिअर करायचं आपल्याला. आता मी थोडंसं बोलते शेरूच्या जखमांबद्दल, ते पण तुम्हाला सांगते मी, कारण मला भरपूर अशा कमेंट्स आहे ना येतात की काय झालं शेरूला. तर शेरूला आपल्या मातीची ना ॲलर्जी होते.
तुम्हाला एक गंमत सांगते. आम्ही जेव्हा मुंबईला गेलो ना राहायला बघा, मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो 4-5 महिने राहून आलो मुंबईला. त्यावेळेस पण शेरूला ना अशीच ॲलर्जी होती आणि मुंबईला गेल्यानंतर कोणतंही औषध पाणी न करता ते आपोआप बरं झालं. म्हणजे काहीच नाही पुला. म्हणजे त्याला ही धूळ माती परत ते चिखलाचं पाणी म्हणजे आता बघा पाऊस पडला ना तर तो भिजलेला पावसामध्ये आणि ते पाणी वगैरे असतं ना माती बिती उडून मग त्याला ॲलर्जी होते ती. आणि ह्या गोष्टी अशा आम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे त्याला ॲलर्जीची म्हणजे गोळी दिली ना, डॉक्टरांना सांगितलेलं आहे. तर डॉक्टर म्हणाला की ॲलर्जीची गोळी द्या. ती गोळी दिली ना की त्याला लगेच आराम पडतो. आता पण त्याला ते शरीरावरती आलं होतं ना, आम्ही एकच दिवस त्याला गोळी दिली आणि लगेच त्याला फरक पडला असं. त्याच्यामुळे आता काय करणार आपण बघा, मातीमध्ये राहतो त्याच्यामुळे त्याला जर का धुळीबिळीचा त्रास झाला ना मग त्या अंगावर त्याला ते ॲलर्जी येते. एक साधारण 2-3 दिवसानंतर गोळी दिली ना मग ते आपोआप ते बरं होऊन जातं. मग त्याला त्याची आंघोळ पण घातली मग असं, म्हणजे जरा साफसफाई ठेवली का होतं व्यवस्थित. पांढरा आहे ना, पांढरा शुभ्र. आणि बरेच जण असं विचारतात की हे दोघं कुठनं आणले म्हणून. कुठे गेले कुणालचे बाबा? कुणालचे बाबा घेऊन आले दोघांना, ऐकलं काय? वाघ्याशेरूला कुठनं मुंबईवरनं आणलेलं आहे ना? हां, मुंबईवरनंच त्यांना आणलेलं आहे असं. आणि जात कुठली आहे त्यांची? मिक्स ब्रीड आहेत, मिक्स ब्रीड. म्हणजे मला ह्या गोष्टी काय माहिती नाही, कसलं काय असं ते आपल्याला काय माहिती नाही. फक्त मी कुणाच्या बाबांना म्हणाले होते की एक घेऊन या म्हणून, आणि ते येते वेळी 2 घेऊन आले. आणि तो व्हिडिओ पण मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. जेव्हा वाघ्याशेरू आपल्या घरी आले ना, त्या म्हणजे खूप छोटे होते ते, मला वाटतं 1-1.5-2 महिन्याचे असतील ना. हां, खूप लहान होते हो. आपला वाघ्या तर खूपच कमजोर होता. आता तरी तुम्हाला तो दिसतोय व्यवस्थित. तो आणला तेव्हा तो इतका कमजोर होता आणि त्याला उभं राहायची पण ताकद नव्हती. आणि त्याची ती डॉगी होती ना, त्याची मम्मी होती ना, ते सगळ्यात शेवटचं पिल्लू वाघ्या आपला. आणि आणला त्याला गाडीतनं आणि कसं कुणाला जेव्हा एकटे त्यांना घेऊन आले बोला गाडीतून मुंबईवरून इकडे. आणि त्याला असं उभं राहायची ताकद पण नाही, एकदम कमजोर होता, एकदम वीक. म्हणजे आम्हाला असं वाटलं नाही की तो जगेल असं, अशी त्याची अवस्था खराब होती. पण तोच वाघ्या बघा आपला आहे ना आज. आता पण तुम्ही बघताय तो कमजोर आहे. त्याच्या खाण्यापिण्याची थोडीशी नाटकं असतात, हे नको ते नको, थोडासा चूजी आहे तो, पण आहे आता व्यवस्थित आहे तो. अशी दोघांची स्टोरी वाघ्या आणि शेरू यांची. शेरू आपला मस्तीखोर आहे, तो लहानपणापासून चंचल आहे शेरू आपला. पण वाघ्या आला ना तेव्हा थोडासा असा भित्रा घाबरा. तर सगळ्यांचे व्हिडिओ बघा मी शेअर केलेले आहे, तुम्ही मागे गेलात ना तर कसे लहानपणी होते का सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कसे मस्ती करायचे, कसे ते लहानाचे मोठे झाले असं. पण लहानपणीचं खूप त्यांनी धमाल मस्ती केलेली आहे, तुम्हाला बघायला मिळेल जुन्या व्हिडिओमध्ये. तो बघा गेला पळाला. हां, चला ही झाली स्टोरी. कधी कधी म्हणजे भरपूर अशा विचारणा होते मला कधी कधी की साई सांगा कुठनं आणलं काय आणलं, पण ते सगळ्या जुन्या व्हिडिओमध्ये कसं दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. बरं रिपीट होतं ना, त्याच्यामुळे मग कधी बोलले नाही. इकडे ये चल शेरवा, बुवा आहे तिथे म्हणून त्याला. आता भरपूर अशा कमेंट होतं तर बोलूया म्हटलं. आत्ता बघा मी घेतलं एक खुरपा हातामध्ये. ह्या खुरप्यानी ना जे रान असतं ना, गवत असतं ना, पटापट निघतं, वेळ लागत नाही. आणि आत्ता जमीन कशी म्हणजे आहे बऱ्यापैकी, ओलावा अजून आहे जमिनीमध्ये, त्याच्यामुळे फारसंच काही ओढाताण करायला लागत नाही, पटकन निघतं. चला ते आपण आता पटापट साफ करून घेऊया थोडंसं हे इकडचं. पण नंतरला कसं हे झाडू बिणू काढलं का हे अंगण आपलं स्वच्छ होऊन जाईल. भरपूर गप्पा झाल्या, पटापट कामं करून परत जायचं आहे ना पिक्चरला. ती सगळी परत तयारी करावी लागेल. 2 वेळचं जेवण बिवण सगळं बनवूनच घेईल, म्हणजे संध्याकाळी म्हणजे रात्री आल्यानंतर मग त्रास नाही. मग हे बघा हे असं आता इथे बघा किती वाढलं इथे चाफ्याच्या इथे. पटकन काढून घेऊया हे. आता ही माती बिती पण आम्हाला ना ढिगारा हा उपसायचा आहे, सगळ्या झाडांना घालायचं आहे. पण ते पाऊस पडत नाही ना, त्याच्यामुळे थांबलो आहे जरा. कारण झाडांना कसं खत करायचं आहे ना, ह्या रोपांना पण खत करायचं आहे. आणि मग खत करून झाल्यानंतर परत ते उकरायला लागणार जमीन. त्याच्यामुळे ही माती आम्ही ना ह्या झाडांसाठी ठेवलेली आहे. म्हटलं पहिला खत पाणी करूया पाऊस पडल्यानंतर, आणि मग ही माती आहे ना मग त्या झाडांमध्ये घालणार, आणि मग हे सगळं रिकामी होऊन जाईल. मग असं सगळं आहे. खत केल्यावर ते पाणी लागतं ना, आणि आपण पाणी तरी किती घाललं ना झाडांना, आणि पावसाचं पाणी कसं चांगलं असतं ना, त्याच्यामुळे. हे बघा हे ते बघा किती वाढलं आहे. हे आपलं ऑल स्पायसीचं झाड आहे ना, तेच मी कुणालच्या बाबांना म्हणाली काल की हा मातीचा ढिगारा आपल्याला उपसायला पाहिजे, कारण ते झाड बघा तिकडे भरपूर रान पडले. बघू आता करते पटकन, जेवढं होईल तेवढं करूया. चला बघा आता हे साफ केलं, फक्त झाडाच्या बुंद्याभोवतीचं आहे ना, मुळाचं इकडचंच रान साफ केलं.
हे बघा. आणि तिथल्या इथं सगळं चेपून टाकलं, गवत काढलेलं ते तिथे पण, म्हणजे फक्त झाडं मोकळे केलेले आहेत. बाकीचं जे आहे ना ते सगळं नंतरला म्हटलं करू हळूहळू. तिकडचं झाड पण ते ऑल स्पायसीचं झाड आहे ना, ते कुणालच्या बाबांनी करून टाकलं आहे. त्यांचा आता फोन आला म्हणून ते फोनवर बोलत आहेत. आणि हात बघा कसे मातीचे झालेले आहेत. आता मी हात धुते आणि चालले किचनमध्ये. आज आमच्याकडे सुकी मच्छी बनणार आहे, कारण वार आहे मच्छीचा, बुधवार आहे ना आज, त्याच्यामुळे. हा बघा सुका जवळा मी आता काढून ठेवला आहे. आणि त्याच्या जोडीला भाकरी बनवते, जवळा आणि भाकरी नाश्त्यामध्ये. पटापट सुरुवात करूया. जवळाला मी साफ करून घेतला आहे, फक्त जरा पाण्यामध्ये भिजत घालते आणि 2-3 पाण्याने धुवून घेते. भूक लागली ना आता काम करून. उडबस होते ना, भूक लागते ना लगेच. उचलून आण आवाज होतो ना परत. काल संध्याकाळी ना आम्ही बाजारात गेलो होतो, मंगळवारच्या, म्हणजे उशिरा गेलो होतो. तुम्हाला मी जरा भाजी दाखवते. हे बघा मिरच्या आणल्यात आणि ह्या मिरचीचं मला ना लोणचं करायचं आहे. हे बघा कशा लाल पडायला आल्यात. तर जरा ना आता ना भिजत घालते पाण्यामध्ये आणि जरा तयारी करून ठेवते, म्हणजे बरं पडेल. तिखट बापरे, मिरच्या भरपूर तिखट आहेत या. म्हणजे यात तळण्यासाठी मी आणल्या होत्या, कुणाला आवडतात त्या मिरच्या तळलेल्या. रात्री एक 3-4 तळल्या होत्या, पण एवढ्या तिखट आहेत ना, म्हटलं नको, म्हटलं सरळ लोणचं करून टाकूया. खूप तिखट आहेत. आणि हे बघा काकडे, 20 रुपयाच्या 3 काकड्या बघितल्यास झाल्या तयार आता. हां पुढे पाऊस पडला तयार झाल्या त्या. हो ना, पण मस्त 20 रुपये 3 भेटतात का? 20 रुपये दिसले, चौथा तयार व्हायला लागला. हां नाही, चांगल्या काकड्या आहेत, त्याच्यामुळे घेतला मग एक वाट्यावर ते होत्या त्या. आणि हे टोमॅटो आमच्याकडे सध्या 40 रुपये 50 रुपये किलो भाव आहे. हे मी 40ने आणलेत. आलं बघितलेलं काल, आलं म्हटलं. तू घेतलंच ना आलं? नाही मी नाही घेतलं, होतं ना घरामध्ये म्हणून मी नाही घेतलं. म्हणून तुला काल आलं वाल्याला विचारलं आलं घे म्हणून. एवढं झालं आता, हे संपलं की संपलं. संध्याकाळी घेऊया, जायचं आहे ना आता. भेटत नाही माहिती ना, म्हणून घ्या. नाही पण संध्याकाळी आपण जाणार आहोत ना. आमचं पिक्चरचं फिक्स झालं आहे. संध्याकाळी आम्ही 5च्या दरम्यान पिक्चर बघायला निघणार आहोत घरातनं. संध्याकाळचा शो आहे, रात्रीचा काहीतरी 7-7:30चा. चला आता पटापट नाश्ता मी आता बनवून घेतलेला आहे. भाकऱ्या केल्यात आणि ह्याच्यामध्ये आता भाजी टाकलं शिजत. मी रेसिपी काय शेअर नाही केली हो, बऱ्याच वेळा मी ही भाजी ना दाखवलेली आहे. त्याच्यामुळे आपला सुका जवळा बाटे टाकले आतमध्ये, थोडंसं पाणी घालते गरम. आता एक 5 मिनटामध्ये शिजेल. आणि इथे मी आता अंडी ठेवलेत बॉईल करायला दुपारसाठी, अंडी आणि बटाटे. म्हणजे दुपारचं जेवण पण आता पटकन करून घेते, म्हणजे 2 टायमाचं, संध्याकाळचं पण आणि दुपारचं पण नंतरला असं. आणि इथे किचन आवरायचं आहे माझं. तर इथे थोडीशी लोणच्याची तयारी, म्हणजे हे बघा ह्या मिरच्या आहेत ना, जरा पाण्यामध्ये घालून ठेवल्या, म्हणजे काय होतं चांगलं टवटवीत होतील ना मिरच्या म्हणून. जे कपडे पण कुठे पडलेत धुवायचे. ह्या बघा मिरच्या धुवून घेतल्या ना, त्या जरा आता बाहेर अशा ठेवते सावलीमध्ये. तर पूर्ण सुकायला पाहिजे, त्याचं लोणचं करायचं आहे ना. बघू आता आज जमतंय का, नाहीतर मग उद्याला लोणचं तयार करणार. आणि ऊन बघा कसं पडलं आहे, धगधगीत ऊन पडलेलं आहे. तर आता मी चालले किचनमध्ये दुपारच्या जेवणाची तयारी. म्हणजे दुपारचं आणि रात्रीचं दोन्ही वेळचं जेवण आता एकदम करून घेते. संध्याकाळी आपल्याला जायचं आहे ना, मग बरं पडेल. मग रात्री मग जेवणाची चिंता नाही. मग तो बघा शेरू गरमी होते ना, त्याच्यामुळे झोपला आहे. आणि मागे आपला मागच्या पडवीमध्ये आहे. गरमी सुरू झाली का ह्यांचं पण खाणंपिणं थोडंसं कमी होऊन जातं. नाही जेवत, म्हणजे जास्त ऊन असेल ना मग जेवण त्यांचं नसतं. मग संध्याकाळच्या वेळेस खातात मग ऊन कमी झाल्यावरती, असं आहे. आता सकाळी दही वगैरे खाल्लं, त्याच्यामुळे काय दुपारी आता काय जेवणार नाही ते लोक. डायरेक्ट संध्याकाळी 4-4:30 दरम्यान दोघं खातील. तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.